सर्वांना गुड मॉर्निंग। तर माझी सकाळ सुंदर अशा ह्या लाजाडूच्या फुलांनी झालेली आहे आणि माझं गार्डन म्हटलं की मग माझा जीव का प्राण असतो। तर आज मी गार्डनची कटिंग करणार आहे झाडांची। तर आज सकाळी सकाळी मी बघते तर काय मला बरेचसे असे लाजाडूचे रोप पण दिसले आणि बाकीचे पण रोप जे आहेत झाड ते खूप अस्तव्यस्त झालेले आहे आणि पावसाळ्यामध्ये ना बरेच रोप निघतात। माझ्याकडे ना तुळशीचे भरपूर निघालेले आहे। तर आज ना मला झाडांची कटिंग करून घ्यायची होती आणि त्यांना योग्य ते खत सुद्धा द्यायचं होतं। तर त्यानंतर सगळ्यात आधी मग म्हटलं नाश्ता बनवून घ्यावं। तर मग आज ना बीटचे पराठे बनवायचे होते, तर मग मी बीटचे पराठे बनवले मस्त। ह्याच्या आधी सुद्धा तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली आहे, म्हणून आज काही तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर केलेली नाही आहे मी। तर बघू शकता तुम्ही किती छान असे पराठे झालेले आहे। त्यानंतर मग आज ना साय काढून ठेवलेली होती मी फ्रीजमधून सकाळीच। तर मला ना तूप बनवायचं होतं म्हणून मग मी साईडला साय काढून ठेवली 1-2 तासासाठी। त्यानंतर मग म्हटलं तूप बनवेल। त्यानंतर मग स्वयंपाक करून घेतला आणि कपडे वगैरे झालेले होते, जेवण वगैरे करून मग 5 वाजता 6 वाजताच्या टायमाला पावसाचं वातावरण वाटलं मला। तर चला म्हटलं आज बेडशीट धुतल्या होत्या आणि सोफ्याच्या कव्हर वगैरे पण धुतलेल्या होत्या आणि हे कपडे मी वर सुकवायला आली होती, कारण मग ड्रायर केलेले होते। तर मी म्हटलं लवकर हे सुकून जातील आणि पावसाचा काही भरोसा नसतो, म्हणून मग मी हे वर आता घ्यायला आलेली होती आणि बाकीची जी कपडे होते ती सगळे खाली सुकायला टाकले होते मी। त्यानंतर म्हटलं चला आता संध्याकाळ झालेली आहे, लगेच तूप बनवून घ्यावं नाही तर मग राहून जाईल। तर बघा किती छान असं मौसूद तूप झालेलं आहे माझं। तर बघा आता रेडी झालेलं आहे माझं तूप आणि बघू शकता तुम्ही गाईचंच आहे प्युअर, म्हणून असं पिवळं दिसत आहे तुम्हाला। आणि बघा त्याला असे दाणे दाणे किती छान आलेले आहे। तुम्हाला जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल मी तूप कशी बनवते तर नक्की कमेंट करा।